लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात बसचे चाक बसले, मोठा अनर्थ टळला। सुदैवाने 50 प्रवाशांची जीवितहानी टळली। गंगाखेड बस स्थानक ते परळी नाका दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे। यामुळे रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक काढून दिली आहे। मात्र या ठिकाणी चिखल सदृश्य रस्त्यात दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रवासी वाहतूक बसचे चाक चिखलात फसल्यामुळे बसचा भाग झुकला होता। ही बस पलटी होण्याचा संभाव्य धोका सुदैवाने टळला असल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। बस स्थानकापासून भगवती कॉर्नर परळी नाका दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे। पूर्ण रस्त्यापैकी अर्ध्याचे काम सुरू असून अर्धा रस्ता वाहतुकीस सोडला आहे। वाहतुकीस सोडलेल्या रस्त्यावर चिखल झाला आहे। या चिखलात गंगाखेड परभणी बस क्रमांक MH14 BT 2297 या बसचे पाठीमागील एका बाजूचे संपूर्ण चाक चिखलात रुतल्याने बस एका बाजूला झुकली होती। चिखलात चाक फसल्याने बस पुढे येत नव्हती। शेवटी बसच्या पुढील भागाला लोखंडी पाईप लावून हा पाईप इतर वाहनांच्या सहाय्याने बस ओढण्याचा प्रयत्न केला, तरी बस चिखलातून बाहेर काढण्यास प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला। सायंकाळपर्यंत बस त्याच ठिकाणी उभी होती। बस चिखलात फसल्याने या मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। बस ज्या ठिकाणी चिखलात चाक फसून झुकली होती त्या ठिकाणी वीज रोहित्र होते। या रोहित्रावर बस पलटी झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती। शेवटी बसमधील प्रवासी उतरून इतर बसने त्यांना पुढील प्रवास केला। या महामार्गावर जड वाहने जाणार रस्ता किंवा पक्का पर्यायी वळण रस्ता केला नसल्याने येथे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। रस्त्याचे काम होत आहे, मात्र प्रवाशांच्या जीवाशी खेळल्या जात असल्याने कंत्राटदार व संबंधित बांधकाम अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड प्रतिनिधी राजकुमार मुंडे, परभणी।